स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। नमस्कार, स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत। पाहूया सविस्तर बातमी। सागरेश्वर अभयारण्याचे जनक, लेखक, पत्रकार व थोर स्वातंत्र्य सेनानी वृक्षमित्र धोम मोहिते यांच्या 99व्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मोहित्यांच्या वडगावमध्ये आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 76 रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। वृक्षमित्र धोम मोहिते यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात रक्तदान शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली। मागील 9 वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं। यावर्षी माजी सैनिकांनी रक्तदान करत शिबिराची सुरुवात केली। सैन्य दलातून निवृत्त झालेले माजी सैनिक संदीप पाटील व अजितराव खराडे या माजी सैनिकांनी रक्तदान केलं। सिद्धिविनायक रक्तपेढी मिरज आणि यशवंतराव चव्हाण रक्तपेढी कराड यांच्या मार्फत रक्ताचं संकलन करण्यात आलं। क्रांती कारखान्याचे चेअरमन युवा नेते शरद लाड, भारती शुगरचे चेअरमन ऋषिकेश लाड, युवा नेते जितेश भैया कदम यांच्या उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी शिवसेना नेते सुभाष मोहिते, मोहित्यांच्या वडगावच्या सरपंच सौ शीतल मोहिते, माजी सरपंच विजय मोहिते, उपसरपंच युवराज मोहिते, रानकवी सुधो मोहिते, माजी उपसरपंच दत्तात्रय मोरे, राजू काका मोहिते, प्राध्यापक डॉक्टर भरत जाधव सर, माजी चेअरमन बाळासाहेब मोहिते, गणेश पवार, लीलावती कनसे व BR कनसे सर, वसंत मोरे, मुकेश मोहिते, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ मिसाळ, सुरेश मोहिते सर, महादेव मोहिते, हनुमंत मोहिते, सुधीर मोहिते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। सर्व रक्तदात्यांना सन्मानपत्र, वृक्षाचं रोप आणि भेटवस्तू देत त्यांचा सन्मान करण्यात आला। येणारं वर्ष वृक्षमित्र धोम मोहिते यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे। शिवाजी विद्यापीठानं त्यांनी लिहिलेल्या कथा सागरेश्वर अभयारण्याची या पुस्तकाचा महाविद्यालयीन अभ्यासक्रम समावेश केला। जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अण्णांचे नातू प्राध्यापक रोहित मोहिते यांनी दिली। शिबिराचे आयोजन करण्यात भारत मोरे, अभिनव साळुंखे, विनायक महिन, मंगेश मोहिते यांच्यासह युवकांनी सहभाग घेतला होता। स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।